Co-powered by Techno. समस्या तुमची उत्तर मनसेची अशा ही टॅगलाईन देत विजन वरळी एक नवा उपक्रम मनसे मार्फत वरळीच्या जांभोरी मैदानावरती आज राबवण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज सायंकाळी 5 वाजता मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते या संपूर्ण विजनला एक नवीन प्लॅनला लॉन्च करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर संदीप देशपांडे आणि संतोष दुरी यांच्या माध्यमातून हा संपूर्ण जो नवीन विजन आहे ते लॉन्च होणार आहे. आणि स्वतः बोलण्यासाठी आपल्यासोबत संदीप देशपांडे जे आहेत, काय नेमकं या विजनच्या पाठीमागे असणार आहे आणि काय काय नेमकं वरळीकरांना पाहायला मिळणार आहे? असं आहे, आपल्याला माहिती असेल तर गेले 2-3 महिने आम्ही सातत्याने एक कॅम्पेन राबवतोय की मत मागायला नाही, मत जाणून घ्यायला. आणि त्या कॅम्पेनच्या दौऱ्यान आम्ही अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांशी चर्चा केली, अनेक लोकांनी अनेक समस्या सांगितल्या, बरेचसे विषय सांगितले की ज्याच्यावर खूप काम होणं बाकी आहे. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून या समस्यांवर काय उत्तरं मिळू शकतात. काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काही लोकांशी चर्चा केली, काही लोकांनी त्याची सांगितलं काय समस्यांची उत्तरं असू शकतात. आणि सगळं एकत्र करून ह्या ज्या समस्या आहेत, ज्या अनसॉल्वड आहेत गेल्या अनेक वर्षापासून, ह्या कशा प्रकारे आपल्याला सोडवता येतील ह्या सगळ्याचा प्रयत्न या विजन वरळी कार्यक्रमातून केला आहे. आणि आपल्या माध्यमातून निश्चितपणे सांगू इच्छितो की हे काही परिपूर्ण नाही आहे, म्हणजे हे परफेक्ट आहे असं अजिबात म्हणणं नाही आहे. लोकांनी यावं, हे बघावं, ह्याच्यामध्ये अजून काय सुधारणा होऊ शकते त्याच्याबद्दल लोकांनी सूचना कराव्यात. अजून एखादी समस्या असेल जी आमच्याकडनं मांडण्याची राहिली असेल ती त्यांनी सांगावी. असा सगळा प्रयत्न हा विजन वरळीच्या माध्यमातून आम्ही करतोय. नक्कीच. मात्र विधानसभा एक 2 महिन्यावरती येऊन टेपलेले आहेत. तुम्ही मनसेकडून या ठिकाणी लढताय. मोठं युवासेना प्रमुख शिवसेनेचे आदित्य ठाकरे तुमच्या समोर आहेत. त्यांच्या विरोधात ही कंबर कसलेली पाहिलं नाही. असं आहे की उमेदवार कोण असेल तर राजसाहेब जाहीर करतीलच, पण वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चांगली ताकद आहे. आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. समोर कोण आहे याचा आम्हाला कधीच फरक पडत नाही. जनता आमच्या बरोबर आहे हे महत्त्वाचं आहे. मात्र अनेक जणांना आमंत्रण दिलं आहे, त्यांनाही आमंत्रण आहे, कारण आम्ही कुठल्याही पक्षीय भेदाभेद याच्यामध्ये केलेला नाही आहे. सर्व पक्षीय लोकांना आमंत्रण दिलं. नक्कीच. धन्यवाद आणि शुभेच्छा विजनसाठी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते या विजन वरळीचं लॉन्च होणार आहे, उद्घाटन होणार आहे. आणि वरळीकरांना नेमकं मनसेचं विजन काय हे पाहायला मिळणार आहे. पुढे मनीष विचारेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.